राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 8 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। त्रिगुणांचा यथोचित उपयोग केल्यास परमार्थ घडतो। सगळं विश्व, जग, संसार हे त्रिगुणांचं आहे, त्रिगुणांचं बनलेलं आहे, त्यांच्या वर्चस्वाखाली आहे। त्यांच्याशिवाय या जगात काहीही नाही। गीतेमध्ये याचा खुलासा आहेच। म्हणून या जगात जोपर्यंत आपण आहोत, देहानं, मनानं, बुद्धीनं आणि कार्य चालू आहे, तोपर्यंत यांच्यापासून सुटका नाही। मग जर संपूर्ण जीवनच जर त्रिगुणानं व्याप्त आहे, तर जीवनात घडणारा किंवा होणारा परमार्थ हे त्यापासून वेगळा कसा काढता येईल? ज्या अर्थी भगवंतानं हे त्रिगुण निर्माण केलेले आहेत, त्या अर्थी त्यांचा जीवनात उपयोग नक्कीच आहे। सत्व, रज, तम या तिन्हीची निरनिराळी वैशिष्ट्ये आहेत। भगवद्गीतेत याचा विस्तारानं उहापोह केलेला आहे। दासबोधातही समर्थांनी विवेचन केलेलंच आहे। यातल्या सत्वगुणाचा संबंध विशेष करून ज्ञान प्राप्ती आणि परमार्थ यांच्याशी जास्त आहे। तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करवी परमार्थ अहर्निशी, असं तुकाराम महाराजांनी आपल्या 12 अभंगात म्हटलंय। सत्वगुणांचा उदय झाल्याशिवाय परमार्थ होत नाही। मग रजतमाचा काय उपयोग? तर त्याचाही उपयोग आहेच। रजोगुणामुळे कार्याला प्रेरणा मिळते। त्याच्यामध्ये सत्व आणि तम यांचं मिश्रण आहे। सत्वावर भर देऊन म्हणजे भगवंतांचं अनुसंधान जास्तीत जास्त ज्यात टिकेल अशा तऱ्हेच्या कार्यामध्ये गुंतून राहिल्यास सत्वाचा उदय होऊ शकेल। म्हणून रजोगुण जर प्रधान असेल, माणसं निरनिराळ्या गुणांच्या प्रभावाखाली असतात, तर रजोगुण जर प्रधान असेल तर भगवंताच्या स्मरणाला, त्याच्या कार्याला प्राधान्य देऊन केलेल्या कर्माचा परमार्थासाठी नक्कीच उपयोग होतो। तमोगुणात आळस आणि क्रोध आहे, तसंच अज्ञानही आहे। यातला क्रोध हा महत्त्वाचा आणि त्याला जर परमार्थपर प्रवृत्तीची जोड नसेल तर अत्यंत घातक असा तमोगुणाचा भाग आहे। त्याचा उपयोग साधनानं स्वतःचं अज्ञान, आळस, वासनाधीनता, विकारवशता याच्यावर क्रोध करण्यात केला तर तो परमार्थाला सहाय्यक नक्कीच ठरेल। परंतु तमोगुणाच्या आळस, निद्रा आणि अज्ञान यामधून बाहेर पडण्यासाठी गुरुकृपेची नितांत आवश्यकता आहे। म्हणून परमेश्वराच्या चरणी त्यासाठी सतत प्रार्थना करणं जरुरी आहे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।